नमस्कार साथी. हस्तमैथून या विषयावर व्हिडिओ करावा अशी बऱ्याच तरुणांची विनंती होती. त्यामुळे आज आपण हस्तमैथून या विषयावर बोलणार आहोत. हस्तमैथून या विषयावर आपल्या समाजामध्ये प्रचंड गैरसमज आहेत. याविषयी कुठेही बोललं जात नाही किंवा योग्य माहिती दिली जात नाही आणि म्हणूनच याविषयीचे गैरसमज अधिक जास्त वाढत जातात. हस्तमैथुनाविषयी असलेले काही कॉमन गैरसमज आज आपण बघूयात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे हस्तमैथून केल्याने आपण कमजोर होतो, म्हणजे विकनेस येते. वीर्यनाश झाल्याने आपल्या शरीरावरील किंवा आपल्या चेहऱ्यावरील तेज कमी होतं, आपली एनर्जी कमी होते, एकाग्रता कमी होते आणि पुढील लैंगिक आयुष्यावर याचा विपरीत परिणाम होतो. असे अनेक वेगवेगळे गैरसमज हस्तमैथुनाविषयी आहेत. यात अजून एक विशेष गैरसमज आपल्याला असं सांगता येईल, तो म्हणजे हस्तमैथून हे फक्त मुलंच करतात. हा सुद्धा एक गैरसमज आहे. मुळात सगळ्यात पहिला आपण समजून घेऊयात की हस्तमैथून ही एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये कोणती चुकीची गोष्ट नाही, हा कोणताही दोष नाही. हस्तमैथून याच्याकडे हा दोष आहे असं सुद्धा अनेक जण सांगतात, पण हस्तमैथून हा कोणताही दोष नसून ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे सगळ्यात पहिले लक्षात घेऊयात. साधारण वयात येण्याचा जो टप्पा असतो, म्हणजेच साधारण 10-11 वर्ष वय जे आहे किंवा टीनेज ज्याला आपण म्हणतो, किशोर वय ज्याला आपण म्हणतो, त्या वयामध्ये हस्तमैथून या प्रक्रियेची सुरुवात बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये होते. अनेकदा ही सुरुवात अतिशय नकळतपणे होत असते आणि त्याचमुळे याविषयीची भीती किंवा गिल्ट आणि अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतात. त्याविषयी आजूबाजूच्या समाजाकडून किंवा आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींकडून चुकीच्या पद्धतीने या गोष्टीविषयी ऐकलं गेल्याने आपण काहीतरी चुकीचं करतोय किंवा घाणेरडं काहीतरी करतोय, पाप करतोय किंवा आपल्याला काहीतरी आता आजार झालाय, अशा पद्धतीने या गोष्टीकडे पाहिलं जातं किंवा विचार केला जातो आणि त्यातून खूप गिल्ट अनेक मुलामुलींच्या मनामध्ये येत असतो. या सगळ्यांसंदर्भात काही गोष्टी आपण आज लक्षात घेऊयात. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं की हस्तमैथून ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कोणती चुकीची गोष्ट नाही. साधारण किशोर वयापासून या हस्तमैथून प्रक्रियेची सुरुवात कोणाच्या आयुष्यात होऊ शकते. दुसरं, हस्तमैथून केल्याने कमजोरी येते, विकनेस येतो किंवा एकाग्रता कमी होते, असा कुठलाही सायंटिफिक पुरावा आत्तापर्यंत उपलब्ध नाही. त्यामुळे हे धादांत खोटं आहे. शिवाय हस्तमैथून केल्यामुळे पुढील लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो हे जे सांगितलं, तर यात काही प्रमाणात सत्य आहे. कसं तर हस्तमैथून केल्यामुळे लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो, पण त्यात पॉझिटिव्ह परिणाम जास्त आणि निगेटिव्ह परिणाम कमी असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हेच लक्षात घेऊयात की हस्तमैथून करणं यामध्ये कोणती चुकीची गोष्ट नाही. ही अतिशय सहज साधारण नैसर्गिक प्रक्रिया आहे. फक्त काही गोष्टी हे करताना साधारण लक्षात ठेवाव्या लागतात. ते म्हणजे हस्तमैथून ही चिंतेची बाब कधी असू शकते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं, हस्तमैथुनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात काही परिणाम होत असेल, आपल्या अभ्यासावर ते लक्ष लागत नसेल किंवा आपण जे आपलं डेली रुटीन आहे, आपलं करिअर आहे, या सगळ्यांमधून जर डिस्टर्ब होत असेल तर एक चिंतेची बाब आहे. किंवा हस्तमैथून याविषयी आपल्या मनामध्ये खूपच नकारात्मकता भरलेली असेल आणि त्यामुळे आपलं सगळं आयुष्य म्हणजे सगळं डेली रुटीन किंवा लाईफ डिस्टर्ब होत असेल तर एक चिंतेची बाब आहे. मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हस्तमैथून केल्याने नुकसान होत नाही, पण हस्तमैथुनाविषयी गिल्ट मनात घेतल्याने किंवा नकारात्मक सतत विचार करत राहिल्याने जास्त त्रास होतो. जर आपण त्याविषयी व्यवस्थित माहिती घेतली, व्यवस्थित स्वच्छता ठेवली, तर हस्तमैथून ही अतिशय आनंददायी प्रक्रिया असू शकते. अर्थात त्यातला खाजगीपणा आपण जपायला पाहिजे. आपल्या हस्तमैथुनामुळे इतर कुणाला डिस्टर्ब करत नाहीये ना, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हस्तमैथून ही अतिशय खाजगी गोष्ट आहे आणि ती खाजगीपणे आपण सगळे एन्जॉय करू शकतो. जोपर्यंत ते आपले अभ्यास, दैनंदिन काम किंवा आपल्या नात्यावर परिणाम काही करत नाही, आपल्या मनामध्ये त्याविषयीचा गिल्ट किंवा फार अँझायटी वगैरे अशा काही गोष्टी जोपर्यंत वाढत नाहीत, तोपर्यंत हस्तमैथून अतिशय हेल्दी आहे. त्यामुळे हस्तमैथुनाविषयीचे सगळे गैरसमज मनातील असतील ते काढून टाका. तुमच्यापर्यंत अजून यापेक्षा वेगळे काही गैरसमज पोचलेले असतील तर ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या अगबाई आर्यच्या या पुस्तकामध्ये
याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपल्या पुस्तक वाचनाच्या आपल्या पुढील व्हिडिओमध्ये ती सर्व माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तरी सुद्धा तोपर्यंत तुमच्या मनात जर काही हस्तमैथुनाविषयी अधिक प्रश्न असतील आणि तुम्हाला त्याविषयीची माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कळवा. आपण त्याविषयीची माहिती सुद्धा नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत जोडून राहा मैत्रकुल सोबत. धन्यवाद.